परंतु अष्टांग योगाभ्यासात ज्या आसनात शरीर दीर्घकाळ निरोगी स्थिर राहू शकते ती सहज मुद्रा महत्वाची मानली जाते. आता मुद्रा कोणती असावी यासाठी महर्षी पतंजली म्हणतात, सिद्धम पद्मम तथा सिंहम भद्रं वेत्ति चतुष्टयम् श्रेष्ठं तत्रापि च सुखे तिष्ठेत सिद्धासने सदा. हठयोग प्रदीपिकेमध्ये श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्रीमत्सद्गुरुचरणारविंदाभ्यां नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. चालू केलेला हा उपक्रम देह संवर्धन आणि विज्ञान या विषयाच्या अनुषंगानं जे आपण YouTube चॅनलवर ही श्रृंखला चालू केलेली आहे त्याच्या या 4थ्या प्रकरणामधील या 9व्या भागामध्ये आपण आसन मुद्रा हा अष्टांग योगाचा 3ऱ्या अंगाचा विचार करणार आहोत. या मागच्या 8 भागामध्ये आपण अष्टांग योगाची पहिली 2 अंगे म्हणजे यम आणि नियम यांची 12 शब्दाच्या अनुषंगानं संपूर्ण विवरण आपण पाहिलेलं आहे. या आसन मुद्रा या 3ऱ्या अंगामध्ये मुख्यतः बैठक बसण्याचा सराव आणि दीर्घ काळ बसण्याचा अभ्यास केला पाहिजे. या ठिकाणी एकनाथी भागवत मध्ये एकनाथ महाराज आपल्याला तेच सांगतात की आसन मुद्रेच्या सुरुवातीला किंवा प्रारंभी आपण काय करायला पाहिजे ते या ओवीमधून सांगतात. त्यजोनिया सकळ भोग यम नियमेशी योग मार्ग आसनस्त होनी चांग दे मुद्रा सांग आधारी. यामध्ये सांगतात प्रथम तर सर्व असंघटित बाह्य वस्तू संसर्ग सुख भोग लालसा वासना या मनातून हद्दपार झाली पाहिजे. भोग विलासाचा त्याग करूनच आपल्याला या अष्टांग योग साधनेच्या मार्गावर चालता येतं आणि ही भोग लालसा त्यागाच्या बरोबर नित्य नियमाने आपलं नित्य आचरण आहार विहार आचार विचार आचरण म्हणलं तर की या 4 अंगाचा सर्व गुण संपन्न विचार होण्याची गरज असते. म्हणून या यम नियमाच्या आचरणानंतरच या योग मार्गाच्या या पायरीवर आपल्याला पाय ठेवता येतं म्हणजे याचं आचरण आपण करण्याचा विचार करू शकतो. अर्थात यात 12 यम आपण मागच्या 4-2 ते 4-6 या भागामध्ये पाहिलेले आहेत आणि 12 नियमाचे 4-7 व 4-8 या 2 भागामध्ये आपण याचं संपूर्ण विवरण पाहिलेलं आहे. ते तुम्ही पुन्हा पाहू शकता. किंबहुना या आसन मुद्रेचा विचार होण्या अगोदर ते पाहणं गरजेचं आहे. कारण यमाचं आचरण आणि नियमाची कठोर शिस्त पाळल्याशिवाय या वैश्विक दृश्यादृश्य भोगविलासातून बाहेर पडता येत. त्यामुळं त्यानंतर या आसन सिद्धतेच्या सुरुवातीला आपल्याला शांत निर्भय जागेची निवड करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ शांत बसण्याचा सराव करणं गरजेचं आहे. त्यात हातापायांची निश्चित सुखाव मांडणी करून ध्यान मुद्रेत स्थिर बसण्याचा सराव अतिशय महत्वाचा आहे. म्हणून आसन हे योगाभ्यासाचे 3रं महत्वाचं अंग आहे. यात प्रथम योग्य ठिकाणाची निवड आणि नंतर शरीरांगाची सुलभ मुद्रा यांचा निवड करणे गरजेचं आहे. सामाजिक प्रचलित योगा प्रशिक्षण केंद्रामध्ये केल्या जाणाऱ्या किंवा शिकवल्या जाणाऱ्या व्यायामात बहुतेक अनेक प्रकारच्या शारीरिक मुद्रा किंवा हस्तमुद्रा तसेच काही सूक्ष्म व्यायाम याचा नियमित हालचाल निर्देशित केल्या जातात. परंतु अष्टांग योग साधनेच्या सिद्धतेसाठी ही साधना एकांतात एकट्याने करावयाची असते. म्हणून त्यासाठी जागेची निवड कशी करावी याविषयी अष्टांग योगाभ्यास करण्यासाठी मनाला सुरक्षित वाटेल असे स्थान निवडले पाहिजे आणि तेथे शांत दीर्घकाळ बसण्याचा प्रयत्न आणि सराव करावा लागतो. वातावरण थंड शांत आणि सुरक्षित जागा शोधणे. तेथे बसल्यानंतर मनात किंतु परंतु भीती अथवा शंका उत्पन्न होता कामा नये आणि अशा स्थितीमध्ये शरीर निर्भयपणे जास्तीत जास्त वेळ आरामदायी
स्थायी मुद्रेत स्थिर ठेवणे या योगा साधनेचे वैशिष्ट्य आहे. आता मुद्रा म्हणाल तर बऱ्याच वेळेस मुद्रा बोटाच्या असतात, येथे केवळ बोटाच्या विशिष्ट आकार अपेक्षित नाहीये. तर या ठिकाणी एका जागी खूप वेळ बसण्याची सवय महत्वाची आहे. प्रचलित योगाभ्यासात शरीराची विविध अनेक आसने आणि हातापायाच्या मुद्रा करण्याचा नित्य नियम केला जातो. परंतु अष्टांग योगाभ्यासात ज्या आसनात शरीर दीर्घकाळ निरोगी स्थिर राहू शकते ती सहज मुद्रा महत्वाची मानली जाते. तुम्ही कोणत्या आसनामध्ये जास्तीत जास्त वेळ न अवघडता बसू शकता ते फार महत्वाचं आहे, त्याची निवड करणं. बाकी सगळे आसनं करत बसण्याची तर अष्टांग योग साधनेमध्ये त्याचा उपयोग नाही. शरीर प्रकृती व्यवस्थित राहण्यासाठी, स्वास्थ्य सांभाळण्यासाठी काही आसनाची नित्य नियमानं करण्याची गरज आहे, तो भाग वेगळा. परंतु या ठिकाणी आपल्या वैयक्तिक शरीर स्वास्थ्यानुसार आपल्याला जे झेपतं त्यानुसार मांडी आसन, वज्रासन, सिद्धासन किंवा पद्मासन ही 4 प्रमुख आसनं आहेत. त्यापैकी कोणत्याही आपल्याला जे सुलभ वाटतं आणि सहज वाटतं त्या आसनात बसून अभ्यास सुरू करता येतो. आता मुद्रा कोणती असावी यासाठी महर्षी पतंजली म्हणतात, शिव सिद्धम पद्मम तथा सिंहम भद्रं वेत्ति चतुष्टयम श्रेष्ठं त्रापिच सुखे तिष्ठेत सिद्धासने सदा. हठयोग प्रदीपिकेमध्ये आलेला हा श्लोक विचारात घेतला तर 84 आसनापैकी सिद्ध, पद्म, सिंह आणि भद्र ही 4 आसने अंतरंग साधनेसाठी श्रेष्ठ सांगितलेली आहेत. अर्थात त्यापैकी सिद्धासने सर्वश्रेष्ठ असल्याचं सांगितलं आहे. आणि कशी असावी तर ही आसन मुद्रा पातंजली योग सूत्रानुसार स्थिर सुखमासनम या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की देहाकाराची जी मुद्रा आपण निवडली आहे त्या मुद्रेमध्ये कोणतीही वेदना न होता जास्तीत जास्त वेळ निश्चळ बसता आले पाहिजे. आसन मुद्रेमध्ये शरीराला ताण होता कामा नये किंवा कुठेही कोणत्याही अंगाला कळ येता कामा नये, कारण अशा अन्य कुठल्याही आसनाच्या कसरतीची गरज नाहीये. शरीराकृती सोपी आणि सहज असायला पाहिजे आणि सुखावस्थितीत दीर्घकाळ स्थिर बसण्याचा सराव केला पाहिजे. अर्थात हा सराव करणंच या ठिकाणी फार महत्वाचं आहे. म्हणून पातंजली योग सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की प्रयत्न शैथिल्यम अनंत समापत्तीभ्याम. आसनस्थ बसतात संपूर्ण शरीर शिथिल झाले पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्या निवडलेल्या आसनावर तुम्ही बसलात की संपूर्ण शरीर मोकळं झालं पाहिजे, ढिलं झालं पाहिजे. आसनामुळे शरीराच्या स्नायूमध्ये कोणताही संकोच, ताणतणाव, आकडण जखडण असता कामा नये. शरीराचे स्नायू ताणलेले असतील तर आतल्या मज्जातंतूमध्ये उन्माद निर्माण होतो आणि तिथं कळ उत्पन्न होऊन मन लगेच त्या वेदनेकडे प्रवाहित होते आणि मग आपल्या आसनाकडे त्याचं लक्ष राहत नाही. म्हणून लक्ष हे आपलं जे ध्येय आहे या ध्येयाकडे केंद्रित होण्यासाठी विना वेदना आसन मुद्रा करता आली पाहिजे. म्हणून शरीर मुद्रा आरामदायी होईपर्यंत तिचा व्यवस्थित सराव केला पाहिजे. शरीर मनासह ध्यानात पूर्णपणे गुंतत नाही, त्याशिवाय मन आणि आत्मा याचं मिलन शक्य नाही. म्हणजे पुढच्या ज्या पायऱ्या आहेत त्या फार आसन या मुद्रेवरच निर्धारित आहेत. म्हणजे म्हणून हे वारंवार सांगण्याची गरज आहे की आसन मुद्रा सहज, सोपी, सुलभ आणि कोणत्याही वेदनेश विरहित असली पाहिजे. मगच अनंत स्वरूपाची भेट अनुभवता येते. यावर एकनाथ महाराज सुद्धा आपल्या ओवीमध्ये म्हणतात, अभ्यासी प्रथम भूमिका शिकावी आसन गाडिका मूळबंधातील नेटका आसन जयो देखा शिकावा. या गोष्टी शिकल्या पाहिजेत, सराव असला पाहिजे. कारण आधार चक्री विशिष्ट चरण मुद्रेत शांत बसण्याचा दीर्घाभ्यास सातत्याने करायला पाहिजे, जेथे अभ्यासात व्यत्यय येणार नाही. आणि त्याचबरोबर मूळ बंधाच्या अभ्यासासह हे आसन करण्याची पूर्ण कला शिकली पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात संत ज्ञानदेवानी सिद्धासनाभ्यास करताना त्रिबंध विचारी स्पष्ट केला आहे. कारण कर चरण मुद्रा सुद्धा आसनाचे महत्वाचे उपांग आहे. त्यामुळे त्रिबंध नीट समजून घेणं इथं गरजेचं आहे. कारण त्रिबंध जर समजून घेतला नाही तर या आसनाचा गाभा आपल्या लक्षात येत नाही. म्हणून या आसन मुद्रेचा हा अंतर्भूत गाभा म्हणजे ही त्रिबंध कला आहे, कुशलता आहे. म्हणून
या त्रिबंधाविषयी जर विचार करायचा झाला तर यामध्ये एक मूळ बंध आहे, नंतर जालंधर बंध आहे आणि तिसरं आहे ओडियान बंध. यांना एकत्रितपणे त्रिबंध म्हणतात. त्यामुळं हा हठयोग प्रदीपिकेमध्ये सुद्धा या बंधत्रयाचा विचार केला गेलेला आहे. म्हणून बंधत्रयम इदम श्रेष्ठम महासिद्धैश्च सेवितम सर्वेषां हठतंत्राणाम साधनौ योगिनो विदुः. हे 3 बंध अतिशय श्रेष्ठ असून यांचा अभ्यास अनेक महासिद्ध योगी लोकांनी केलेला आहे. कारण याच अभ्यासाने शरीरातल्या सर्व नाडी यंत्रणा आणि त्याची शुद्धता ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. कारण अभ्यासू विद्वान योगी पुरुषांनी हे आवर्जून सांगितलेलं आहे की आसनाबरोबर या 3 बंधाचा सुद्धा कुशलतेने वापर केला पाहिजे, तरच अष्टांग योगाची ही आसन सिद्धी सिद्ध होऊ शकते. त्यामध्ये मूळ बंध म्हणजे काय याचा जर विचार करायचा झाला तर प्राणायाम जी प्रक्रिया आहे यामध्ये जो कुंभक येतो, आता याचा विषय आपल्याला पुढच्या प्रकरणामध्ये सविस्तर संपूर्ण विचार आलेला आहे. त्यामुळे इथं फक्त कुंभक हा शब्द लक्षात ठेवा, जो श्वास आतमध्ये रोखला जातो. कुंभक शब्द म्हणजे याचा अर्थ आहे श्वास जो आपण आत घेतो आणि तो आतल्या अंगाने रोखला जातो, त्याला कुंभक म्हटलं जातं. म्हणून या कुंभका दरम्यान मूलाधार चक्रावर गुदद्वार शक्य तितक्या वेळ आत आकुंचन करून दाबून गच्च बंद ठेवण्याच्या क्रियेला मूलबंध म्हणतात. त्याची व्याख्या, कारण मूलाधार चक्रस्थानी मूलबंध अभ्यास केला जातो. याचा संदर्भ हठयोग प्रदीपिकेमध्ये आलेलाच आहे. त्या ठिकाणी ते म्हणतात पार्ष्णि भागेन संपीड्य योनी आकुंचनेत गुदम अपानम ऊर्ध्वम आकृष्य मूलबंधो भिधीयते. गुदद्वाराचे जे छिद्र आहे ते आत खेचून आवळून गच्च बंद करायचे. त्यामुळं मलत्याग त्याचबरोबर अपान वायू त्याग हा सुद्धा बंद होतो. त्यांचा मार्गच पूर्णपणे अवरोधित होतो. आणि मग हा खूप सराव केला तरच हा मूलबंध साध्य होतो. नाहीतर मूलबंध करणं फार तसं अवघड आहे, पण त्याचा सराव केला तरच तो शक्य आहे. विशेष म्हणजे आपण मूळबंध करत नाही म्हणून मूळव्याधी सारखे आजार सुद्धा जडतात. कारण वारंवार मूळबंध करायला पाहिजे, त्याची गरज फार आहे मूळबंधाची. कारण मूळबंध आपण करत नाहीत म्हणूनच मूळ व्याध होतो. आता याचं का होतो ते आपण रोगाविषयी आपण माहिती देणार आहोत, त्यावेळेस आपण ते सगळं सांगू. मग गुदद्वारातून आपण वायू बाहेर पडत नाही, तो मार्ग बंद झाल्यामुळे मोठ्या आतड्यामध्ये उत्पन्न झालेला जो अपान वायू आहे तो वरच्या बाजूने चढायला लागतो आणि तो चढताना फार मोठे गडगडाट करत चालतो. पोटामध्ये फार मोठी गोंधळ आणि गडबड चाललेली आहे असं वाटायला लागतं. मग साधकाला अशा वेळी भीती वाटते. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अशा साधकांना फार धीर दिलेला आहे. त्यांनी सांगितलंय की ह्या अशा आवाजाला घाबरू नये. प्रत्येक श्वासाच्या कुंभकावेळी मूळ बंद दृढपणे बंद ठेवण्याचा सराव करत राहा. ज्ञानेश्वरीत मूळ बंद आसनाची रचना दिलेली आहे आणि त्याची फार मोजक्या ओव्या मी या ठिकाणी आवश्यक तेवढ्याच घेतलेल्या आहेत. तसं आसन सिद्धीवर ज्ञानेश्वर महाराजांनी खूप विवरण दीर्घ केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. मुद्रेची प्रौढी ऐशी त्याची सांगिजेला आता परेशी तरी उरू या जगनाशी जडो निघाली. चरण तळे देवडी आधार मुद्रांच्या बुडी सुगटी ते गाढी संचरी पहा कव्य तो तळी ठेविजे तेने शिवनी मध्ये पिढीजे वरी बैसे जो सहजे वाम चरणू गुद मेंढरा आतावती 4 अंगुळे निगुती तेत तार्द तार्द प्रांती तांडोनिया. मग माझी अंगुळ एक निघे तेथ टाचेचे उत्तर भागे नेहटीजे वीर अंगे पेललेनी उचलिले का नेनिजे तैसे पृष्ठांत उचलिजे उल्पद्वय धरिजे तिन्हीची माने. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या 992 ते 997 ओव्यामध्ये हा मूळ बंद आसन कसा लावायचा, त्याची मुद्रा नेमकी कशी करायची ही याचं संपूर्ण विस्तर वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि याच ओव्याच्या अर्थानुसार हठयोग प्रदीपिका या ग्रंथामध्ये येणारा श्लोक तो असा आहे. योनी स्थानकम अंग्री मूल घटितम कृत्वा दृढम
विन्यसेत मेंढ्रे पादम अथैकम एवरदे कृत्वा हनुम सुस्थिरम संयमितेन्द्रियो चलदृशा पश्येद भ्रुवोरंतरम हे तन्मोक्ष कपाट भेदजनकम सिद्धासनम प्रोच्यते. वरील या ओव्याचा आणि या हठयोग प्रदीपिका मध्ये आलेल्या श्लोकाचा संक्षिप्त अर्थ जर विचारात घेतला तर मूळबंधासहित सिद्धासन कसं लावायचं हेच सांगितलेलं आहे. हे आधार चक्रस्थानी स्थित असलेले मलमूत्र विसर्जक जे इंद्रिय आहेत, शिश्न आणि गुदद्वार, या दोन अवयवामध्ये एक 4 बोटाची जागा असते. एवढंच अंतर असतं त्यामध्ये. त्यापैकी दोन्ही बाजूला 1.5 बोट अंतर सोडून मध्यभागी जे 1 बोट शिल्लक राहतं, त्या उरलेल्या 1 बोटभर जागेवर उजवा पाया दुमडून ते संपूर्ण शरीर टाचेच्या माथ्यावर टेकवायचं आणि त्या एक पिन पॉइंट वर संपूर्ण शरीर तोलायचं, जेणेकरून संपूर्ण शरीराचा भार संतुलित राहील. त्या कशावर? उजव्या पायाच्या टाचेवर. आणि टाच कुठे टेकवायची? तर 2 मलमूत्र विसर्जक इंद्रिय आहेत, त्या 2 कर्मेंद्रियाच्या मध्यभागी बराबर ही टाच ठेवायची. उलबंद जो आहे, टाचेमुळं पूर्ण उदरद्वाराचा जो मार्ग आहे तो पूर्णतः बंद होतो. म्हणजे मल विसर्जनाचा जो मार्ग आहे पूर्णतः त्या वजनाने, शरीराच्या वजनामुळे तो पूर्णतः बंद होतो. मग दोन्ही हाताच्या बोटाची सहज योग मुद्रा लावून, काशी मुद्रा लावून ते दोन्ही गुडघ्यावर ठेवायची आणि पाठीचा कणा ताठ ठेवून याच आसनात दीर्घ काळ स्थिर बसण्याचा सराव करायचा. हे एकदम सहज साध्य होत नाही, पण ते करत राहिल्यानंतर आपोआप हळूहळू ती क्रिया सुलभ होत जाते. अर्थात ही क्रिया पाय बदलून सुद्धा करता येते. म्हणजे उजवा पाय म्हणलं त्याच्याऐवजी डावा पाय अगोदर घेतला तरी चालतो आणि मग उजवा पाय वरी ठेवला तरी चालतो. म्हणजे कोणत्याही पायाचा कसाही वापर तुमच्या सुलभतेनुसार आणि तुमच्या शारीरिक सहनशीलतेच्या अनुषंगानं ते बदलता येतं. किंवा काही काळ ह्या उजव्या पायाचा उपयोग करून, काही काळ डाव्या पायाचा उपयोग करून, दोन्ही पायाचा उपयोग करून हे सिद्धासन आपल्याला सिद्ध करता येतं. या ठिकाणी मी ते सिद्धासन दाखवणारच आहे, त्यामुळे तेही पाहून घ्या. अर्थात त्यानंतर भ्रुवस्थानी म्हणजे आज्ञाचक्रावर सर्व इंद्रियाची प्राणचेतना आणि मन शक्तीसह एकत्र आणून ठेवायचं. हा फक्त नंतरचा जो अभ्यास आहे तो नंतरचा अभ्यास. अगोदर हे आसन सिद्ध व्हायला पाहिजे आणि मग ते आसन सिद्ध करता करता या प्राणचेतनेचा जो समूह आहे, जो संपूर्ण इंद्रियांना कार्यरत करतो, मनाची आदेश, प्राणाची धडपड आणि शक्तीचा अव्याहत प्रवाह, या 3 गोष्टी एकत्र येऊन मग नंतर सुषुम्ना नाडीमधून प्रवेश करून वरी चढत नेणं आणि त्या आज्ञाचक्रापर्यंत, म्हणजे 2 भुवयाच्या मध्यभागी जे आज्ञाचक्र असतं त्या आज्ञाचक्रापर्यंत चढवणं किंवा चढत जाणं, हा या अष्टांग योग साधनेचा पराकाष्ठेचा प्रयत्न आहे. हे सिद्धासन मोक्ष मार्ग प्रशस्त करणारे असल्याचे बोलले जाते. हे सिद्धासन सर्वश्रेष्ठ मानलं जातं. हेच एक आसन मोक्ष मार्ग प्रशस्त करणारे आहे. मग शरीर संचू पार्था अशेषही सर्वथा पार्ष्णीचा माथा स्वयंभू होय. मग अशा प्रकारे जेव्हा या पायाची मुद्रा, जेव्हा उजव्या पायाच्या टाचेवर संपूर्ण शरीर पेललं जातं, तेव्हा हा शरीर संच जो आहे, शरीर संघटन जे आहे, हे अर्जुना, हे संपूर्णतः त्या पार्ष्णीच्या माथा म्हणजे पायाच्या टाचेवर, जी आधार चक्राच्या ठिकाणी जी टाच ठेवलेली आहे त्या सेंटरवर, टाचेवर हा स्वयंभ शरीर स्थापित होतं. अर्जुना, हे जाण मूळबंधाचे लक्षण वज्रासन गौण नामयाशी. आता काही लोक याला वज्रासन म्हणतात, पण वज्रासनाची पोझिशन वेगळी आहे, ते मी आपल्याला दाखवत आहे, कारण त्याचा आणि या सिद्धासनाचा तसा संदर्भ येत नाही. पण वज्रासन सुद्धा चांगल्यापैकी बसता येतं, पण ते एवढं तुम्हाला स्थिर करत नाही, स्थिरता देत नाही तो वज्रासन. म्हणून सिद्धासन घालून बसले असता याचे वैशिष्ट्य म्हणजे पाठीचा कणा सरळ रेषेत ठेवणे गरजेचे असते आणि टाचेच्या टोकावर संपूर्ण शरीराचं संतुलन राखणं गरजेचं असतं. आणि या आसनात बसल्यानंतर मलोत्सर्जन मार्ग आपोआप बंद होतो आणि अपान वायू बाहेर पडण्याचा जो सहज मार्ग आहे तोही बंद होतो. म्हणून त्याला मूल बंधासन किंवा सिद्धासन असे म्हणतात. पण काही लोक याला गौणपणे वज्रासन असं म्हणतात, पण ते काही योग्य नाही. वज्रासनाची प्रचलित पदमुद्रा वेगळी असते. दोन्ही आसने मी आपल्याला या ठिकाणी दर्शवित आहे.
किंवा असनस्त होऊन जाना अकळावया प्राणापाना मूळ बंदे अकोंचना धारणा ते करीती मूलबंधासन मुद्रेत दीर्घकाळ स्थिर बसण्याचा अभ्यासात हळूहळू कुशलता हासिल होते. पुढील प्राणापान गती समजून घेण्यासाठी अन्य 2 बंधाचा देखील अभ्यास केला पाहिजे. कारण जसजसं हे प्राणशक्ती मनासहित या सुषुम्ना नाडीतून वरी चढायला लागते तसतसं या प्राणापान क्रियेमध्ये दुसऱ्या 2 बंधाचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. त्यामध्ये दुसरं जे बंध आहे तो जालंधर बंध आहे. हा बंध कंठामध्ये असतो, म्हणजे कंठाची जी घाटी म्हटली जाते या ठिकाणी हा विशुद्ध चक्रस्थानावर हा बंध साधण्याची गरज असते. या अभ्यासात फुफ्फुसात जो श्वासोश्वास खेचला जातो आणि बाहेर फेकला जातो ही श्वासोश्वासाच्या गतीच्या गरजेनुसार आणि गरज कमी करण्यासाठी केला जातो, म्हणजे त्याची गती कमी करण्यासाठी. आता तो कसा केला जातो ते आपण हठयोग प्रदीपिकेच्या श्लोकानुसार पाहूया. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, कंठमाकुंच हृदये स्थापयेच्चिबुकं दृढं बंधो जालंधराख्योयम जरा मृत्यू विनाशकः. याच आधाराने ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेल्या 2 ओव्या फार महत्वाच्या आहेत. मग कंठनाळ आटे हनुवटी हाडोती दाटे ते गाडी होऊन नेहटे वक्षस्थळी माझी घंटिका लोपे वरी बंधू जो आरोपे तो जालंधरू म्हणिपे पंडुकुमरा. ज्ञानेश्वरीत या जालंधर बंधनाच्या क्रियेत जे सांगितलेलं आहे ते महत्वाचं आहे. आपलं जो डोकं शिर आहे ते पुढच्या बाजूला झुकून पूर्ण असं झुकून ही हनुवटी छातीला टेकवली पाहिजे. ही हनुवटी इथं छातीला टेकवली पाहिजे जिथं टेकते. त्यामुळे घशातील घाटीचा लोप होऊन अन्न नलिका बंद होते. म्हणजे मूलबंधासनामध्ये मल विसर्जन नलिका बंद होते आणि या ठिकाणी अन्न नलिका बंद होते. त्यामुळे आपण वायू पोटातून किंवा फुफ्फुसातून सहज बाहेर पडू शकत. श्वासोश्वास अगदी नियंत्रणामध्ये नाकातून जात असल्यामुळं तो कमी वेगामध्ये पण पास होतो जातो. उच्छ्वासाद्वारे आपण वायूचा प्रवाह सावकाश स्थिरपणे होत राहतो. या कंठस्थ क्रियेला जालंधर बंद म्हणतात. आता ओडियान बंद हा बंद कुठं आणि कसा लागतो? या बंदाचे स्थान नाभीच्या खाली स्वादिष्टान चक्रावर असते पोटामध्ये आणि आतड्यासह पोट पाठीच्या मणक्यापर्यंत आत खेचून शक्य तेवढा काळ ओढून धरण्याच्या अभ्यासाला ओडियान बंद म्हणतात. म्हणजे पोट एकदम पाठीला चिकटवायचं. अर्थात हे ओडियान बंद करताना पोटामध्ये जठरामध्ये किंवा अन्न नलिकेमध्ये कोणत्याही प्रकारचा मल राहता कामा नये. आणि हा पण अभ्यास करणं फार अवघड काम आहे. कारण हल्ली लोकांची पोट एवढी मोठी झालेली असतात, फॅटी झालेली असतात की त्यांना पोट मध्ये घेणंच शक्य नाही. हा जर अष्टांग योग साधना करत राहिला तर आपोआप किंवा सुलभता येते. तेवढं जरा थोडासा काळ जास्त जातो एवढंच. अभ्यासाचा जरा कालावधी वाढतो. हा ओडियान बंद कसा केला जातो? ज्ञानेश्वरी महाराजांनी काही 2 ओव्या इथं या ठिकाणी घेतलेल्या त्यातल्या निवडक. नाभीवरी पोखे उदर हे थोके अंतरी फाके हृदय कोशू स्वादिष्ठानावरी चिले कांठी नाभिस्थानात तळवटी बंधू पडे किरटी ओडियाना तो. हा ओडियान बंदाचं स्थान कुठं आहे हे सांगताना स्वादिष्ठान चक्राच्या ठिकाणी नाभी चक्राच्या मणिपूर चक्राच्या खालच्या बाजूला म्हणजे मणिपूर चक्र ते स्वादिष्ठान चक्र याच्या मधल्या भागामध्ये जे लहान आतडा आहे त्या लहान आतड्याला संपूर्ण दाबून हे पोट पुढची नाभी मागच्या मणक्याला चिटकवणे. मग त्यासाठी सराव करण्याची गरज आहे आणि हा सराव झाला तरच हा ओडियान बंद करता येतो. हे 3ही बंद प्रत्येक श्वासामध्ये एकत्रितपणे लावायचे असते. तेव्हा आपण ऊर्ध्वमुखे वाढे तो वरता स्वादिष्ठाना चढे प्राण प्राणायामे अडे तो मागुता मुरडे नाभिस्थाना. मग या ठिकाणी जे शरीरामध्ये उत्पन्न होणारा जो आपण वायू आहे या आपण वायूची सगळी प्रॉब्लेम म्हणजे सगळा अडचण निर्माण होते. कारण त्याला खालून जायलाही मूळ बंद झालेलं असल्यामुळे जायला वाट मिळत नाही आणि वरती जठरातला सुद्धा बाहेर पडत नाही आपण वायू म्हणजे जो दुर्गंधयुक्त वायू आहे जो तयार होतो शरीरामध्ये आतड्यामध्ये त्या वायूला आपण वायू म्हणतात. आणि आपण ही क्रिया असते जी या वायूला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. या क्रियेत आपण वायू आधार चक्रापासून मणिपूर चक्रापर्यंत क्षेत्रापर्यंत स्वादिष्ठान चक्र परिसरामध्ये नाभीपर्यंत वर चढवतो. पण या ठिकाणी समान
वायू असतो हा समान वायू हा अपान वायू आणि प्राणवायू या दोघांचा एकरूप करतो, क्षेत्रावर अतिक्रमण करू लागतो. त्या समान वायूच्या क्षेत्रावर हा अपान वायू अतिक्रमण करतो आणि मग समान आपली जागा सोडतो. त्यामुळं अपान वायूची आणखीनच गोची होते आणि मग तो रागारागाने पुन्हा मागे वळून मागे धडकी द्यायला लागतो आणि गडबड करतो. पोटामध्ये गडबड होत असल्याचा अनुभव साधकाला येतो. मोठ्या आतड्यात या अपान क्रियामुळे वायूचा सगळा गडगडाट होऊन सगळा गोंधळ निर्माण होतो आणि ओढ्यान बंदचा सराव करताना अपान वायूचा हा त्रास नियंत्रणात लवकर येत नाही आणि तो नियंत्रित केला पाहिजे. म्हणून त्रिबंधाचा अभ्यास पूर्ण झाल्यावर एकाग्र चित्ताने मन बुद्धीसह त्रिबंध स्थितीत बसून अष्टांग योगाच्या प्राणायाम आवर्तन अभ्यास करावा लागतो. हे जरा थोडं करायला वेळ लागतो. आधारी नाभिकंठी बंध त्रयाची घरटी चंद्र सूर्य संपुटे सुयचित्त. आणि मग जेव्हा हा सराव व्यवस्थित होतो आणि ही सुलभता आणि कुशलता या आसनाची येते, त्रिबंध साधण्याची येते. आधारी मूळबंध, नाभीमध्ये ओढ्यान बंद आणि कंठी जालंधर बंद या तीन बंधाची जी तीन घरं आहेत त्या तीन घराच्या व्यवस्थित नियंत्रण झालं तर मग हे चंद्र आणि सूर्य या दोन संपुट जी नाड्या आहेत यांचा प्रवाह सुरळीत आणि मंद होऊ लागतो आणि मग त्या प्रवाहाबरोबर चित्त सुद्धा समरूप होण्याचा प्रयत्न करतो. म्हणून चंद्र सूर्य नाडीत चालणाऱ्या श्वास उच्छ्वास आणि प्राणापान गतीवर मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास प्रदीर्घ होऊन उदद्वार नाभी कंठ या तीन स्थानावर त्रिबंध सिद्ध करून चंद्र सूर्य नाडीत श्वासोश्वासाच्या प्रवाहाकडे लक्ष देऊन प्राणायाम सिद्ध करण्याचा हा दीर्घ अभ्यास अगदी प्रयत्नपूर्वक कुशलतेनं केला पाहिजे. म्हणून या त्रिबंध सिद्ध करणे आणि आसन सिद्ध होणे फार महत्वाची क्रिया असते आणि म्हणून हा आसन भाग आहे तो आपण याच ठिकाणी थांबवत आहोत आणि या आसन सिद्धतेकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन याचा आपण अभ्यास करावा, सराव करावा या शब्दाने मी हा भाग समाप्त करतो. धन्यवाद.